जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक पदभरतीविषयी माहिती घेऊन आलेलो आहे। या जाहिरातीमध्ये गट ड संवर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती घेणार आहेत आणि त्याविषयीची ही एक माहिती प्रसिद्ध झालेली आहे। याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। ग्रंथालय संचालनाच्या आस्थापनेवरील अकुशल पदांची जे कामे आहेत, ही कामे बाह्य स्रोताद्वारे भरून घेण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी एक शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 20 जानेवारी 2025 रोजी। आणि त्यामध्ये काय काय आहेत, किती पदं आहेत, काय आकृतीबंध आहे आपण पाहणार आहोत। प्रस्तावनेमध्ये बघा, सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानुसार 283 नियमित पद, यामध्ये नियमित पदसुद्धा आहेत। कशातले? ग्रंथालय संचालनाच्या आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंधाचा जो प्रस्ताव आहे हा उच्च समितीकडं 13/7/2023 रोजी जी काही बैठक झाली होती त्या बैठकीत घेण्यात आला होता आणि उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे। आणि 16/12/2022 अन्नवने ग्रंथालय संचालन जे काही आहे त्याच्यात सुधारित आकृतीबंध करण्यात आलेला आहे। आणि त्यानुसार 283 पदं नियमित आणि त्याचबरोबर 135 मनुष्यबळ जे आहे ते बाह्य स्रोताद्वारे घेण्यासाठी मान्यता मिळालेली आहे। आणि त्यासाठी शासनावरील खर्च आटोक्यात येण्यासाठी बाह्य स्रोताद्वारे हे पदभरती करून घेण्यात येणार आहे। आणि त्याच्यात नवीन पदभरती जी आहे ती न करता सदरील कामं जे आहे ते बाह्य यंत्रणेद्वारे बाह्य स्रोतामार्फे करून घेण्याचे धोरण शासनानं ठेवलेलं आहे। तर या बाह्य स्रोताद्वारे जितके काही पदं आहेत यामध्ये 283 पदं जे आहेत हे नियमित भरून घेतले जातील। आणि त्याचबरोबर 135 जे पदं आहेत हे बाह्य स्रोतातले जे मनुष्यबळ आहे त्यांच्याद्वारे करून घेण्यात येणार आहेत। आणि त्यामध्येच अकुशलमधील गट ड जे संवर्ग आहे याच्यातले 55 जे पदं आहेत हे त्यामध्ये भरून घेतले जाणार आहेत। यामध्ये कोणते कोणते पद आहेत बघा, आलमारी परिचारकचं पद आहे, एकूण 4 पदं जे आहेत ते बाह्य स्रोताद्वारे काम करून घेण्यात येणार आहे। ग्रंथवाहकच्या 2 पदांचं काम, त्यानंतर पुष्पकारचं 6 पदांचं, नाईकचं 2 पदाचं, शिपायाचं सुद्धा महत्त्वाचं जे पद आहे शिपाई, हे पदसुद्धा यांचं कामसुद्धा बाह्य स्रोताद्वारे करून घेतलं जाणार आहे। त्याचबरोबर चौकीदारचं सुद्धा, असे 55 जे पद आहेत यांचे पदं रिक्त आहेत आणि ते रद्द करून त्यांचे जे आहे ते बाह्य स्रोताद्वारे करून घेण्यात येणार आहेत। कशा पद्धतीच्या अटी शर्ती आहेत बघा, 2024-25 जे आर्थिक वर्ष आहे याच्यामध्ये कंत्राटी सेवा मंजूर करण्यात आलेली आहे आणि जास्त खर्च होणे, खर्चाची बचत व्हावी यासाठी या गोष्टी करत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी पदभरती किंवा बाह्य स्रोताद्वारे जी पदभरती आहे या पदभरतीमुळं विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे। याच्या विरोधात विद्यार्थी मित्रांनीच आवाज उठवला होता आणि जवळपास 2021-22 मध्ये हे जे आलेली ज्या ॲड होती किंवा आलेला जो GR होता बाह्य स्रोताद्वारे पदभरतीचा, याच्यावरती डिसेंबर 2023 मध्ये विद्यार्थ्यांनी स्ट्राईक्स केले होते। आणि त्यानंतर जे कंत्राटी पद्धतीनं पदभरती घेणार होते याच्यावर त्यांनी स्थगिती दिली होती। पण विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्या विद्यार्थी मित्रांपासून लपवून, सगळ्यांपासून लपवून मधल्यामधून कंत्राटी पदभरती होत आहे आणि याची कोणालाही कानोकान खबर ठेवली नाही किंवा देत नाहीत आणि त्यामुळंच कोणीही यावर आवाज उठवत नाही। त्यामुळं अशा पद्धतीचे कंत्राटी पदभरती होत आहेत। या कंत्राटी पदभरती थांबवण्याचं काम आहे ते विद्यार्थ्यांनीच करायला पाहिजे। कंत्राटी पदभरती विरोधात आपापला जो विभाग आहे, तुम्ही ज्या विभागातल्या ज्या पदांसाठी तयारी करत असाल त्या विभागाला तुम्ही स्वतः जाऊन पत्र लिहिणं किंवा त्याचे जे मंत्री आहेत, त्या विभागाचे जे आता मंत्री आहेत नवीन निवडून आलेले, त्यांना निवेदन देणं, एखादे विद्यार्थ्याच्या कामांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही संस्था वगैरे काम करत असतील, जसं अखिल भारतीय ABVP म्हणून सुद्धा आहे विद्यार्थी परिषद, अशा परिषद वगैरे भरपूर असतात। आणि अशा एखाद्या परिषदच्याद्वारे किंवा तुमच्या पॉलिटिक्समध्ये कोणी ओळखीचे असतील, जसं की नगरसेवक असतील, त्याचबरोबर तुमचे आमदार खासदार वगैरे, यांच्या सगळ्यांच्या समावेशाने किंवा यांना सहभागी करून घेऊन विद्यार्थी मित्रांनी मोठ्या संख्येमध्ये एकत्र येऊन निवेदन
निवेदन देऊन ही कंत्राटी पदभरती थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर विद्यार्थीच शांत बसून राहिले तर ही कंत्राटी जी पदभरती आहे ही कोणीही थांबवू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर प्रत्येक जे विभाग आहेत त्या विभागांमध्ये कंत्राटी पदभरती होत आहेत. आरोग्य विभाग असेल, DMER असेल, मेडिकल फील्डमधले जे काही महत्त्वाचे पदं असतील, त्याच्यानंतर गृह विभागातील असतील, असे जे महत्त्वाचे पदं आहेत हे सुद्धा बाह्य स्रोताद्वारे थर्ड पार्टी कंपनीकडून भरून घेतले जात आहेत. आणि यामध्ये फक्त शासनाला 20% बचतीसाठी शासन एवढा मोठा निर्णय घेत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, थर्ड पार्टी कंपनीला यांचं टेंडर दिलं गेल्यामुळं ॲक्च्युली जे काम करत आहेत किंवा जे पदावरती स्थापन होत आहेत यांच्यासुद्धा नियुक्तीसुद्धा जे आहे ते थर्ड कंपन्या मधल्यामधून करत आहेत. त्याचे एक्झाम होत नाहीत, इंटरव्ह्यू होत नाहीत आणि काहीच न करता मधल्यामध्ये सगळ्या मॅनेज गोष्टी आहेत. मॅनेजमेंटमधून पूर्ण पदं जे भरून घेतले जात आहेत त्यामध्ये खूप मोठं नुकसान होत आहे. गव्हर्नमेंटनं जर 100 रुपयापैकी 20 रुपये खर्चास प्राधान्य देऊन कंत्राटी पदभरती काढले तर गव्हर्नमेंट त्यांना 80 रुपये त्या कंपनीला देत आहे आणि त्या कंपन्या ॲक्च्युअलमध्ये काम करणाऱ्याला जास्तीत जास्त त्यातले 45 ते 50 रुपयेच देत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांचा जो पेमेंट आहे तो 50% कमी होत आहे. इतर भत्ते वगैरे असतील अशाही कोणत्याच बाबी या भरतीमध्ये मिळत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांना खूप मोठं नुकसान होत आहे. यामध्ये फक्त विद्यार्थीच प्रयत्न करून ही कंत्राटी बदली थांबवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विभागाला मेल करा, पत्र पाठवा किंवा त्याच्यानंतर निवेदन द्या, पण सगळ्यांनी एकत्र या आणि या गोष्टी करा, तरच तुम्ही यामध्ये काहीतरी बदल घडवून आणू शकता. अन्यथा एकदा परंपरा पडली त्यानंतर कंत्राटी पदभरतीनेच पदभरती होतील. आता सुरुवात आहे, सुरुवातीलाच हे थांबवलं जाऊ शकतं. जर आपण सुरुवातीलाच काहीच ॲक्शन नाही घेतले तर या ज्या भरत्या आहेत त्या सगळ्या भरत्या यामध्येच कंत्राटी पद्धतीनंच होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण यामध्ये कशा पद्धतीनं कंत्राटी पदभरती होणार आहे, हा जो विभाग आहे या विभागामध्ये ग्रंथालय संचालनालयामध्ये जे काही बाह्य यंत्रणेमार्फत जे काही काम करून घेतलं जाणार आहे त्याविषयी यामध्ये माहिती पाहिली. गट ड असेल, क्लास 4च्या जेवढ्या काही पदं आहेत, मग ते महाराष्ट्र शासनाचे कोणतेही विभाग असो, जेवढ्या विभागामध्ये क्लास 4चे पदं आहेत ते सगळे पदं कंत्राटी पद्धतीनं भरून घेतले जात आहेत. त्यांचं जे पूर्ण ऑथॉरिटी आहे ते जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपवल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याद्वारेच होत आहेत. गट क मधले सुद्धा 50% प्लस जे पदं आहेत हे बाह्य स्रोताद्वारेच होत आहेत. यावर विद्यार्थी मित्रांनो, आपणच ॲक्शन घेऊ, आपणच चळवळ करायला पाहिजे, आपणच आवाज उठवायला पाहिजे, तर यामध्ये काहीतरी होऊ शकते. माननीय मुख्यमंत्री आता निवडून आल्याच्यानंतर चांगलं काम करत आहेत. त्यांनी जवळपास 100 दिवसाचा आराखडासुद्धा मागितलेला आहे आणि आत्ताच महाराष्ट्रामध्ये जवळपास 92,000 कोटींचे त्यांनी बाहेरच्या कंपन्यासुद्धा आणलेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त मनुष्यबळासाठी जागा निघतील आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. खूप मोठी गुंतवणूकसुद्धा महाराष्ट्रात आणलेली आहे. त्याचबरोबर ते आपल्या विद्यार्थ्यांचे अभ्यास करणाऱ्यांना रोजगारसुद्धा मिळवून देतील आणि आपल्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील. आपण उठवलेला आवाज नक्की ऐकतील अशी अपेक्षा करूया. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.